नागरिकांच्या मनामनातील आवाज, नाशिक आवाज. प्रभाग क्रमांक 14ला कट, बाकीला कॅश. नेमकं महापालिकेत चाललंय काय? प्रभाग 14 काँग्रेसचा बालेकिल्ला की बजेटमध्ये ब्लॅकलिस्ट? ऑफिस नाही, संधी नाही, निधी नाही, काँग्रेसचा संताप उसळला. नाशिक महापालिकेत विरोधकांवर अन्याय होतोय का? काँग्रेसकडून एका मागोमाग एक गंभीर आरोप. गटनेत्याला कार्यालय नाही, महासभेत बोलण्याची संधी नाही, आणि आता बजेटमध्येही तफावत. सत्ताधारी भाजपवर थेट दुजाभावाचे आरोप होत आहेत. सर्वात आधी काँग्रेस गटनेत्याचा मुद्दा. महापालिकेच्या मुख्यालय राजीव गांधी भवन येथे काँग्रेस गटनेत्याला अद्याप कार्यालय देण्यात आलेले नाही. महापालिकेत अधिकृत गट असूनही कार्यालय न देणे हा सरळ भेदभाव असल्याचा आरोप काँग्रेसकडून केला जातोय. याचबरोबर महासभेतही गंभीर आरोप. काँग्रेसच्या नगरसेविका सामिया समीर खान आणि नाझिया अत्तार या 2-2 तास हात वर करून उभ्या राहिल्या, तरीही त्यांना बोलण्याची संधी देण्यात आली नाही. महापौर हिमगौरी आडके आहेर यांच्यावर थेट आरोप. विरोधकांचा आवाज दाबला जातोय का? आता सर्वात मोठा वाद निधी वाटपाचा. सत्ताधारी भाजपच्या प्रभागांमध्ये 1 ते 1.5 कोटी रुपयांचा निधी, तर काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या जुन्या नाशिकमधील प्रभाग क्रमांक 14 मध्ये 25 ते 30 लाखांची तुटपुंजी तरतूद. रस्ते, पाणी, नागरी सुविधा यांचे प्रश्न कायम असताना इतका कमी निधी का? काँग्रेसचा थेट आरोप. हा प्रभाग आमचा बालेकिल्ला असल्यामुळेच जाणीवपूर्वक डावलला जातोय. कार्यालय नाही, सभागृहात बोलू दिले जात नाही, आणि निधीतही तफावत. या सगळ्यांवरून काँग्रेसने मोठ्या आंदोलनाचा इशारा दिलाय. नाशिक महापालिकेत हे नेमकं काय सुरू आहे? विकासाच्या नावाखाली राजकारण की विरोधकांवर सूड? या प्रश्नाची उत्तरं आता सत्ताधाऱ्यांनाच द्यावी लागणार आहेत. नाशिक आवाज, नाशिक.